खासदार संजय राऊत यांनी बोलावं आणि महायुतीनं ते ऐकावं अशी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। राज्याचे अर्थ खाते सांभाळण्याची क्षमता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात पूर्णपणे असल्याचं सांगत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे महिलांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यासारखं असल्याचंही मिटकरी म्हणालेत। महिला अर्थ खाते सांभाळू शकत नाहीत का, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला। सुनेत्रा पवार अर्थ खाते सांभाळण्यास सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेसचाच अर्थ खात्यावर हक्क असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कोणतीही शंका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संजय राऊत जाणीवपूर्वक वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। भाजपने अर्थ खाते राष्ट्रवादीकडे द्यावे असंही मिटकरी म्हणाले। असं आहे, खासदार संजय राऊत साहेबांनी बोलावं आणि त्याला महाराष्ट्राच्या महायुती सरकारने गांभीर्याने घ्यावं अशी परिस्थिती नक्कीच आमची नाही। महाराष्ट्राचं अर्थ खातं सांभाळायला सुनेत्रा वहिनी ह्या सक्षम आहेत। जर तुम्हाला सुनेत्रा वहिनींच्या कार्यकर्तृत्वावर शंका येत असेल तर अर्थातच तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रावर शंका घेताय। महिला अर्थ खातं सांभाळायला असक्षम असतात का, असं राऊत साहेबांना म्हणायचं आहे का? मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ज्यावेळेस राज्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस सुद्धा सक्षम अर्थमंत्री म्हणून उद्धवजींनी अनेक वेळा अजितदादांबद्दल त्यांचे गौरवोद्गार काढलेले आहेत। आज दादानंतर त्या खात्यावर अर्थातच हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। सध्या देवेंद्रजी उत्तम पद्धतीनं ते सांभाळतायत याबद्दल कोणाचं ह्या मनात दुमत नाही, पण राऊत साहेबांनी अशा पद्धतीनं बोलून जाणीवपूर्वक महायुतीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचं नाव खासदार श्री संजय राऊत कंसात कळ लावे असं ठेवावं असं मला वाटतं। हे खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येईल आणि मला नेहमी मी म्हणत आलोय की वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे मोठे भाऊ म्हणून राहिलेले आहेत। त्यामुळे कोण सक्षम, आता ते हेही म्हणतात की राष्ट्रवादीकडे कोणी सक्षम अर्थ खातं सांभाळणारा व्यक्ती नाही। दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला नाही काय? ते पण राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। खासदार तटकरे साहेब महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीकडे एकापेक्षा एक त्यामधले विद्वान आहेत। तुमच्याकडे किती उणीव आहेत ते अगोदर तपासा आणि मला असं वाटतं महायुती त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देणार नाही। पण एक मात्र नक्की, भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं देऊन दिलेला शब्द पाळावा, जेणेकरून संजय राऊत साहेबांसारख्याला परत बोलण्याचा त्रास होणार नाही। अकोला शहरात ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या पर्समधील दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा महिला चोरट्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला। या कारवाईत एका ऑटो चालकासह महिलांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून तब्बल 2 लाखहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 31 मे 2026 रोजी अशोक वाटिका ते गांधी रोड दरम्यान ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या बॅगची चेन उघडून 2 महिलांनी सोन्याचे दागिने चोरले होते। त्यानंतर 2 जून रोजीही याच पद्धतीनं एका महिलेच्या पेशवेतील रोकड लंपास करण्यात आली होती। या दोन्ही घटनांचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं खडकी चौक परिसरात नाकाबंदी केली। यावेळी ऑटो संशयास्पदरित्या येताना दिसला। पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही चालकानं ऑटो भरधाव पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून ऑटो अडवला आणि त्यातील महिलांना ताब्यात घेतलं। अटकेतील आरोपींमध्ये ऑटो चालक सिद्धार्थ अर्जुन उपाळे, भारती सकट, बानुबाई नाडे, मैना उफाळे, राधा सकट, खुशबू सकट आणि काजल हातागळे यांचा समावेश असून सर्व आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील नेताजी नगर दारव्हा रोड परिसरातील रहिवासी आहेत। चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीचे गुन्हे कबूल केले असून त्यांच्याकडून एकूण 2,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील कारवाईसाठी सर्व आरोपींना सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत एका महिलेनं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी श्रीकांत सरदार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार श्रीकांत सरदार यांच्या पत्नीची ओळख एका ब्युटी पार्लर संचालिकेमार्फत स्वाती जुनगळे उर्फ इंगळे हिच्याशी झाली होती। प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचं सांगत स्वाती जुनगळे हिनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे।
नोकरीच्या प्रक्रियेसाठी मूळ कागदपत्रे आणि आगाऊ रकमेची मागणी करण्यात आली. विश्वास संपादन करून आरोपी महिलेनं 8 जणांच्या बँक खात्यांमध्ये आणि फोनपेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं सुमारे 10 लाख रुपये स्वीकारल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यानंतर तिनं मुलाखत पत्र, नियुक्ती आदेश, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे दिली. मात्र नंतरच्या पडताळणीत ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलं. विविध प्रक्रियांच्या नावाखाली तक्रारदारांकडून वारंवार स्वाक्षऱ्या घेत अधिक पैशांची मागणीही करण्यात आल्याचा आरोप आहे. माझी मिसेस ब्युटी पार्लर इथे गेली असता तिथे त्यांची ओळख जान्हवी म्हैसकर या ताईशी झाली. त्यांनी आम्हाला एका महिलेची ओळख करून दिली, स्वाती जुनगडे नामक. ते आम्हाला म्हणत होते की बा तुमच्या मिसेसला मी PQV डिपार्टमेंटला अकोला इथे क्लर्क या पदावर जॉईनिंग करून देतो परमनंट. त्या माध्यमातून त्यांच्याकडून मग त्यांनी आमच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट आणि ॲडव्हान्स स्वरूपात 1.5 लाख रुपये घेतले होते. असे वेळोवेळी त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी करून आतापर्यंत 9.5 लाख रुपये त्यांना आम्ही दिले सर. आणि जेव्हा जॉईनिंगची तारीख आली सर तर त्यांनी आम्हाला सर्व जे जॉईनिंग लेटर वगैरे, आधार कार्ड, आपले आय कार्ड वगैरे जे दिले होते आम्हाला, तर आम्ही ते घेऊन तिथे गेलो PQV डिपार्टमेंटला. तिथं पाहिलं तर सर्व ते खोटे निघाले सर. तेव्हा आम्हाला माहीत पडलं की हे प्रकरण पूर्ण खोटे त्यांनी आम्हाला कागदपत्र दिले सर. ओके सर, आणखी खूप सारे लोक त्या बाईनं असे म्हणजे ते फ्रॉड करून त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे, त्या बाईनं केलेलं आहे सर. त्या दीर्घकाळ उलटूनही नोकरीबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं आणि आरोपी महिला टाळाटाळ करू लागल्यानं तक्रारदारांनी PKV प्रशासनाकडे कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी नियुक्तीपत्रांसह सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पैसे परत मागितले असता आरोपींच्या पतीनं 5,50,000 रुपये परत केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. मात्र उर्वरित 4,50,000 रुपये अद्याप मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून उपलब्ध पुरावे आणि तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आरोप करण्यात आलेली महिला सध्या फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलीस स्टेशन जुने शहर, जिल्हा अकोला येथे फिर्यादी नामे श्रीकांत बाबूराव सरदार व 40 वर्षे, राहणार पंचशील नगर, वाशिम बायपास, अकोला यांनी रिपोर्ट दिली की गुरुदेव नगर, बाळापूर नाका येथील स्वाती स्वप्नील जुनगडे यांनी PKV मध्ये क्लार्क या पोस्टवर नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले आणि त्यांना सांगितले की आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल असं म्हणून त्यांची फसवणूक केली. अशा फिर्यादीवरून आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा तपास चालू आहे. ते तपासानंतर कळेल आपल्याला. तपास चालू आहे. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया, कागदपत्रे आणि अधिकृत माहितीची खातरजमा करावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. गाव तिथं गोदाम योजनेला अकोला जिल्ह्यात गती मिळणार आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्था गोदामासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गावातच सुरक्षित धान्य साठवणूक व्यवस्था निर्माण करणे हा उद्देश आहे. सहकार विभागानं प्रस्तावांची तपासणी गतीने करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तहसील कार्यालयांशी समन्वय साधून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात 67 संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून राष्ट्रीय सहकारी डेटाबेस आणि कर्जमुक्ती योजनेचाही आढावा घेण्यात आला आहे. आता वेळ झाली आहे विश्रांतीची. पाहत राहा. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत मोठी कारवाई करण्यात आली. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शिक्षण संस्थेवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले. बोगस कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनुराधा अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या नसल्याचं चौकशीत समोर आलंय. बनावट कागदपत्रे सादर करून AICTE मंजुरी घेतल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसलं तरी नवीन प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. मी 20/7/2022 अधिकृत तक्रार केलेली होती. या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले
त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एन ऑर्डर, त्याच्यानंतर बांधकाम परमिशन, हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICT कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं. परंतु 28/4/2026 जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली. अकोल्यात मान्सूनच्या पहिल्याच पावसानं महापालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. गुलजारपुरा परिसरातील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरलं. नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाले तुंबले. पाण्याचा निचरा न झाल्यानं घाण पाणी घरांमध्ये शिरलं. फर्निचर, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं कमालीचं नुकसान झालं. नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मान्सूनपूर्व नालेसफाई केवळ कागदावरच झाल्याचा दावा रहिवाशांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी जोर धरू लागली आहे. आमच्या घरात पाणी नाही गेलं साहेब. आम्ही एवढाला पाणी काढलं घरातून फेकून, आमच्याकडून सोसता नाही जाऊन राहिलं. हातानं सफा केला आम्ही. आमचं पुरं नुकसान झालं. आमच्या घरी कोण नाही, दोघीच राहिले की आम्ही येऊन पाहतो. मी मेंबर आमचे रामटेकेचे होते तेव्हापर्यंत आम्हाला कधीच त्रास नाही झाला असा. आणि त्याच्यासारखे नगरसेवक आमच्या इथं कोणी उभी नाही शकत. रात्री अर्ध्या रात्री आलेच ते पाहिले आम्हाला. इतक्या रात्री आमच्या इथं झालं ना तर ते येऊन पाहिलं असतं आम्हाला. काऊन की अर्ध्या रात्री आमच्यासाठी उभे राहतात ते. आणि त्याची बरोबरी कोणीच नाही करू शकत. त्यानं आतापर्यंत मी हे सांगतो की जे अजिभाऊ रामटेके मेंबर आहात त्यानं आम्हाला कधी असा त्रास झाला नाही. कधी आमच्या घरात पाणी नाही गेलं, कधीच नाही. पण हे पहा आता म्हणजे आमच्या कालची अवस्था आमची पाहून घ्या. आमची कालची हे दिसूनच आलं समोर. अकोला शहरातील तारफैल परिसरात एका 29 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत युवक कोटफैल परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी पोहोचले. CCTV फुटेज आणि संशयितांच्या हालचालींची पडताळणी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.